नमस्कार. आज आपण लग्न पंगत किंवा समारंभामध्ये सगळेच जी भाजी आवडीने खातात ती म्हणजे वांग बटाटा रस्सा भाजी. तीच भाजी अगदी त्याच चवीची घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर आचारी पद्धतीची ही भाजी आज आपण बनवणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यात ही भाजी बनवून तयार होते. चला तर या साध्या सोप्या रेसिपीला आता सुरुवात करूया. भाजी बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 4 गावरान वांगे घेतलेत. ही भाजी मी 3 ते 4 माणसांच्या अंदाजाने बनवतीये. सर्वप्रथम वांगी आपण कट करून घेऊयात. तर पहिल्यांदा देठाचा थोडासा भाग आणि काटेरी भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि नंतर वांग्याचे समान आकारामध्ये आपल्याला 8 भाग करायचे. याऐवजी एका वांग्याचे मोठे मोठे 4 भाग केले तरीही चालेल. तर बघा आता वांग्याचं देठ काढून थोडा काटेरी भाग काढून संपूर्ण वांगे मी कट करून घेतलेले आहेत. आता कापून घेतलेले वांगे असे जर ठेवले तर पटकन काळे पडतात. तर लगेचच आपण एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ही संपूर्ण वांगे आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला एक पाव चमचा मीठ घातलं आणि ही वांगी साईडला ठेवून दिली. यानंतर एक मोठ्या आकाराचा आपण बटाटा साल काढून घेतलाय. तर इथे सालीसहितही बटाटा तुम्ही वापरू शकता. तर आता वांग्याप्रमाणेच वांग्याच्या आकाराच्याच आपल्याला बटाट्याच्या पण फोडी करून घ्यायच्या आहेत. बटाटा पण कापल्यानंतर लवकरच काळा पडतो म्हणून वांग्यासोबतच बटाट्याच्या फोडी देखील आपल्याला लगेचच पाण्यात टाकून घ्यायच्या आहेत. आता वांगा बटाटा कट करून झाल्यानंतर हे साईडला ठेवून आता मसाला बनवण्यासाठी इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, बारीक किसलेलं खोबरं आणि आलं घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं आहे. आपण इथे कुठेही शेंगदाण्याचा वगैरे किंवा कांदा याचा वापर न करता ही भाजी बनवणार आहोत. तर आता मिक्सर जारमध्ये हे सगळं टाकून आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे जाडसर आपण मिक्सरमध्ये हे वाटून घेतलं. आता फोडणीसाठी कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं. आचारी स्टाईल भाजी बनवतोय तर भाजीला छान तरी यावी यासाठी तेलाचा थोडासा वापर इथे आपण जास्तच करतोय. आता तेल मस्त कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकली. मोहरी छान फुलल्यानंतर जिरे टाकले. 2 छोटी तमालपत्र आणि कढीपत्त्याची पानं टाकली. आता यामध्ये तयार करून घेतलेलं आपण वाटण घालूया. आता तेलामध्ये हे वाटण आपल्याला 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचं. परतल्यामुळे यातला कच्चेपणा निघून जाईल. आता 2 ते 3 मिनिट छान वाटण परतून झालं, त्याला तेल सुटलं. यात आता सुके मसाले घालूयात. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला. आता वाटणासोबत हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला 4 ते 5 मिनिट छान असे परतून घ्यायचे आहेत. मंद गॅसवर हे मसाले आपल्याला परतायचेत. आता मसाल्यांना छान तेल सुटलं. आता यामध्ये आपल्याला वांगे आणि बटाट्याच्या फोडी घालायच्यात. यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि हे सर्व आपल्याला मसाल्यांसोबत छान असं परतून एकजीव करत मिक्स करून घ्यायचंय. तर बघा आता वांग्याच्या फोडीसोबत वाटण आणि मसाले मस्त असे मिक्स झालेले आहेत. यामध्ये आता आपल्याला गरम करून घेतलेलं 1 ग्लास पाणी घालायचंय. तुम्हाला ग्रेव्ही घट्ट पातळ जशी हवी असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे पाणी वापरायचंय. पाणी घातल्यानंतर परत एकदा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा भाजीला मस्त छान असा कलर आलेला आहे. आता ही भाजी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिट छान उकळवून वांगे बटाटे शिजवून घ्यायचे आहे. तर बघा 7 ते 8 मिनिटांनंतर भाजी छान शिजलेली आहे. वांग आणि बटाटा आपण चेक करून बघूयात. तर बघा वांग इथे छान मस्त असं शिजलेलं आहे. तसेच बटाट्याची फोडही घेऊन बघूया. तर बघा बटाटा सुद्धा मस्त असं शिजलेलं आहे. झाकण न ठेवताच अशीच मंद गॅसवर ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे. तर बघा शिजल्यानंतर भन्नाट अशी भाजीला तरी देखील आलेली आहे आणि भाजीला घट्टपणाही आलेला आहे. तर इथे आपण कुठेही कांदा, टोमॅटो किंवा शेंगदाण्याचा वापर न करता ही भाजी बनवलेली आहे. एकदम घट्ट अशी ही भाजी झाली आहे. आता ही वांग बटाट्याची भाजी चपाती, भाकरी, पुरी किंवा अगदी पांढऱ्या भातासोबतही खायला अगदी छान लागते.
तर अशी ही वांगे बटाट्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.